सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचे करतो आम्ही सहर्ष स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. बहुजन विकास आघाडी टीव्ही पुरस्कृत वाघोबा स्पोर्ट टीव्ही आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 आपण पाहतोय. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा करतो आम्ही सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक 3 दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच आहे. एका बाजूने आपण संघ पाहिला तर जीवदानी स्फोट नागालँड, दुसऱ्या बाजूने साईबाबा स्फोट काजूपाडा राजावली. या दोनच संघामध्ये हा संघर्ष मात्र चालू होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर दक्ष दिंडे हे सज्ज झालेत. नवनाथ खटाळे आणि विजय मस ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रनअप मध्ये यावेळेस चुकले गेलेत. दक्ष भरपूर कमी वयामध्ये दक्ष दिंडेने देखील क्रिकेटच्या पटलावरती पदार्पण केले आणि आज एक परफेक्ट गोलंदाज मधून सातत्याने चांगली भूमिका तो मैदानाच्या आतमध्ये पेश करत असतो. पहिला बॉल तेज तरार आडबिहींची अपील देखील पहा किती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी केली होती. पहिला बॉल अगदी वेगाने फेकला होता. दक्षिण प्ले अँड मिस डॉट बॉल. पण नवनाथ खटाळे मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्याने मात्र पेश केली होती. पुढील बॉल यावेळेस सॉफ्टने मात्र अलाउंड कार्पेटच्या साइन ऑन साइडला स्ट्रोक केले गेलेत. नवनाथ एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक ऑन झालाय. पहिला बॉल डॉट आला होता, त्याच्यानंतर हलकस प्रेशर मात्र बॅटर वरती पाहायला मिळालं होतं आणि लगेच आपण पाहिलं तर मग सॉफ्ट हँडने ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेले. लावून दे कार्पेटच्या साइन विडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल धाव धाव फलकावरती ऍड केली जाईल. यावेळेस डाव्या हाताचं बॅटर ऑन स्ट्राईक मिस्टर विजय मसे सज्ज झालेत. 3 ओव्हरचा हा मॅच आहे आणि 3 ओव्हर मध्ये 30च्या पलीकडे हे धावफलक मात्र न्यावा लागेल या फर्स्ट इनिंग मध्ये. सध्या तरी आपण पाहतो विजय मसे याला तुम्ही पाहू शकाल बॉल ऑन स्ट्राईक वरती सज्ज झालेत बॅटिंग करण्याकरता. दक्ष दिंडेचा पुढील बॉल. ओ यावेळेस चुकीच्या ऍडने ही गोलंदाजी केली आहे. पंचांना देखील हलकासा विचार विनिमय करावा लागतोय. नक्की बॉल कुठल्या साइडनं बिसिंग झाला हे देखील पंच त्या ठिकाणी पाहणार आहेत. येस वाईट, येस वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्कोरमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोचलं गेले ते म्हणजे 2 अंकांवरती. अखूळ टप्प्याची लेन होती. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू देखील येईल वाईट. एकटाच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात. आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजेच अनुभव, एक्सपिरियन्स तुमच्याकडे असायला हवा. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी हाताळली होती. ऑन साइडला खेळले गेलेत मिस्टर विजय मसे. 2 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. वाईडिस लॉंगांच्या दिशेने चेंडूला जाताना आपण पाहिलं होतं. मिस्टर स्ट्रोक होता, एवढी पॉवर ते स्ट्रोक मध्ये जनरेट केली नव्हती. फुल टॉस बॉल आणि निश्चित आपण पाहिला तर मग 2 धावा ह्या पलव पूर्ण केलेत. दक्ष दिंडेचा पुढील बॉल. ओ या बॉल जबरदस्त डिलिव्हरी हाताळली गेली. आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग चेंडू फेकून झालेत. एकंदर 4 चेंडूंचा खेळ इथून संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 5. जगाच्या रंगमंचावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर टाळ्या ह्या आपल्याकरता वाजल्या पाहिजे. आणि सध्या तरी ती भूमिका बॉलर दक्ष धिंडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग परफॉर्मन्स मध्ये दर्शवतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केलेत. पुढील बॉल फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला क्षेत्ररक्षक पुढे येतोय. पकडला जाईल झेल
आणि समाप्त होईल फलंदाज विजय म्हसे. हा खेळाडूचा खेळ आउट. आला वाकलंचा हा वागणा केतन म्हात्रे लावतया ग. 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 त्याची एंट्री होता मैदानी. सतीश साठे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील डाव्या हाताचे बॅटर आहेत. अगोदर आपण विजय म्हसे यांना पाहिलं होतं. शेवटचा बॉल दक्ष दिंडे. हो फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. दोन क्षेत्ररक्षक पुढे आलेत परंतु यावेळेस संजय याच्या हातामध्ये जाऊन चेंडू घुसावलाय. म्हणजेच आणखी एक फलंदाज जाईल डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 2. एक एक नको तू काढूस धाव चौकार षटकार मारून धाव. धन्यवाद अडेजा. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आहे 2 बाद 5. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 या क्रमांकावरती मिस्टर संदेश खटाले हे सज्ज झालेत आणि नंबर 2चं षटक फेकण्या करत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विवेक बीच यांना तुम्ही पाहू शकाल. राईट मोर द विकेटना पहिला बॉल. ओ यावेळेस ऑन साईडला उडवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. येतोय नवनाथ खटालेच्या बॅट मधनं. षटकार 6. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. धन्यवाद अडेजा. थँक्यू सो मच. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी मात्र इतिहासच घडला पाहिजे. ओव्हरपिच बॉल होता त्याच्यावरती षटकार आला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला होता. 2 क्षेत्ररक्षक हा झेल पकडण्याकरता पुढे आले होते. भरपूर काल चेंडू लागते आपण हवेमध्ये पाहिलं होतं. डीप लॉंग लेगच्या दिशेने मात्र हा झेल उडाला होता. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. या 2 धाव्याने धाव फलक पुचले गेले ते म्हणजेच 13 या अंकांवरती. 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. या षटकाची सुरुवात आपण पाहिली तर मग टीम साईबाबा स्पोर्ट काजूपाडा संघाकरता चांगली झाली आहे. तर सुरुवात खूप चांगली केली ना नवनाथ खटाले या बॅटरनं. हो पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नवनाथचा होता परंतु आपण ही धाव पाहिली तर मग लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक पुचले गेले ते म्हणजेच 14 अंकांवरती. संदेश खटाले न्यू बॅटर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहा लेप बॅटर खूप आहेत. साईबाबा स्पोर्ट काजूपाडाकडे विजय म्हसे त्याच्या 36 साठे संदेश खटाले. सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 लेफ्टी फलंदाज बाद केले परंतु तिसरा लेफ्ट हँड बॅट्समन देखील आपल्याला पाहायला मिळतोय साईबाबा स्पोर्ट काजूपाडा संघामध्ये. क्रिकेटचा खेळ खेळत असताना मात्र निश्चितच आपण पाहिलंय अनेकदा कुणाला हसावं लागतं तर कुणाला मात्र रडावं लागतं. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला लॉफ्ट केलंय. 1 बाउन्स न चेंडू निघून जाईल.
सीमारेषा पार हा येतोय सरपंच उपसरपंच चषक 2026 मधला चौकार 4. दादूचं एक शॉट वन्स मोर. धन्यवाद अडीच थँक्यू सो मच. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्येचा बदलला आहे आकार. धावसंख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच 18 या अंकांवरती. पुढील बॉल फुलटॉस बॉल पॉइंटला चेंडूला उडवलाय मिस टाइम स्ट्रोक. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक तुम्हारी तर एक हमारी असं चित्र असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. परतावं लागेल संदेश कटाल्याला डगआउटच्या आशयाला. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. 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 विशाल तिवा आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 3 फलंदाज जे बाद झालेत ना ते डाव्या हाताचे बॅटर मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. नंबर 5 च्या क्रमांकावर ते मिस्टर विशाल तिवा. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा त्याने देखील प्रयत्न केलाय. पायांना फॉलो करणारा हो बॉल होता. 2 धावा तर या ठिकाणी पडून पूर्ण केलेत. लेग बाईटच्या स्वरूपात ह्या 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक पोहोचले गेले 20 अंकांवरती. 20 धावा ऑन द स्कोर बोर्ड. 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 20. पहिल्या षटकामध्ये 5 धावा 2 फलंदाज बाद होते. परंतु दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली त्यावेळेस आपण पाहिलं नवनाथच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती षटकार आला. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग हे 15 धावेंचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. म्हणूनच म्हटलं गेलंय प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. तुम्ही जर सातत्याने प्रयत्न केले तर निश्चितच चांगला दावा पण होऊ शकताय. हो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडूला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. षटकार 6. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय धन्यवाद अडीच थँक्यू सो मच. भावेश पवार सरांची आठवण करून या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक यांनी आम्हाला या ठिकाणी दिली. आज जबरदस्त यावेळेस पुन्हा एकदा खेळला गेलाय. नवनाथ खटाले असा असेल. होतात फेल. आणखी एक धक्का साईबाबा स्फोट काजूपाडा या संघाला. जय बजरंगबली टीम बोलतोय नावाची. भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. जय बजरंगबली. नवनाथ मात्र बाद झालेत. न्यू बॅटर राजेश खटाले. हो मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. झाली आहे फर्स्ट स्लिप मध्ये मिस्टेक. आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. केली हलकीच मिस्टेक. भुगतान मात्र भरावं लागलंय 2 धावेनं. आणि या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय 28-28 या आकड्यांवरती धावफलक जाऊन अगदी पोहोचलं गेलंय. यावेळेस ऑफ साइडला खेळले गेलेत. अलाउंड द कार्पेटच्या साहाय्याने रोहित मात्र पुढे येत आहेत. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 29 अंकांवरती.
अजून इथे आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच आपण 2 संघामध्ये पाहणार आहोत. टॉस साठी रेडी राहा. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप, उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे लेंथ खूप चुकीचे आहे. ते मात्र सुधारणा करावी लागणार आहे. हो, यावेळेस हा चांगला बॉल. बॅट तर अगदी वेगाने फिरवली होती, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन हे झालं नाहीये. डॉट बॉल येतोय. राज कुदे पुढील बॉल. हो, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, पकडला गेला झेल आणि शेवटच्या बॉल वरती विशाल दिवा असा संपन्न झालाय खेळ. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर मग पहिल्या 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 30 आणि जिंकण्याकरता 31 लक्ष हे असणार आहे. नेक्स्ट मॅच श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा आणि 499 वाघोबा स्पोर्ट राजावली या 2 संघामध्ये पुढील मॅच आपण पाहणार आहोत. चला टॉस साठी यायचं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. मनोज गोवारी दादांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. आपलं देखील सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि लगेच आम्ही त्यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस आहे तो करणार आहोत. चला नेक्स्ट मॅच श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा आणि 499 वाघोबा स्पोर्ट राजावली दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय, आपण क्विक फास्ट टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हेच आपण पाहिलं श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. गणेश, वेलकम. त्याचनंतर 499 वाघोबा स्पोर्ट राजावली आपला संघ नायक देखील पाठवायचा आहे. चॅम्पियन हे चॅम्पियन. चला घाई करायची आहे. वाघोबा स्पोर्ट राजावली मनोज गोवारी साहेबांचं आपण पाहिलं तर मग नुकतंच शुभ आगमन झालंय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. या ठिकाणी एका बाजूने संघ आपण पाहिला तर मग श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा संघ आपण पाहिला तर मग ठाणे परिसरातून बिलॉंग करतोय. आणि त्याच नंतर 499 वाघोबा स्पोर्ट राजावली म्हणजेच याच एरियातील संघ आहे. एक चांगले मॅच तुमच्या भेटीला येते. चला घाई करायची. टॉस या ठिकाणी केला जातो. 2 संघनायक आहेत. छापाचा कॉल येतोय. 499 वाघोबा स्पोर्ट आपण पाहिला तर राजावली संघाकडनं डिसिजन कलबायचा बॅटिंग. यस, शुभेच्छा असतील तुम्हाला. गणेश, तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतोय कारण मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन झाली आहे. पहिला बॉल. हो, समोरच्या दिशेने खेळले गेले तर रोहित. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगलला मात्र ठिकाणी अकाउंट ओपन केलं. सिंगलच्या मदतीनं धाव फलकेला देखील सुरुवात होतीये. धाव फलकावरती धाव लागलीच जाईल. एक लक्ष आहे 31 आणि या 31 धावा कशा प्रकारे चेस केल्या देखील जातील हे देखील आपण पाहणार आहोत. हो, जबरदस्त चेंडूच्या हाताळणी. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्याच्यानंतर दुसरा बॉल खूप चांगला हा फेकला गेला विजय म्हसेच्या माध्यमातून. विजय बस बॅट मध्ये फार काही करू शकला नाहीये, परंतु गोलंदाजी ही खूप चांगली हाताळली गेली आतापर्यंत. पुढील बॉल. हो, यावेळेस बॉलला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं झेल सुटला गेलाय आणि कदाचित इथून मात्र खेळ देखील एक्सचेंज केला जाईल का. जयवीज
मागच्या मॅच मध्ये त्याने षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलं होतं. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 3 धावा आणि 3 चेंडूंचा खेळ देखील संपन्न झाला. प्रति षटकामागे 10 ची सरासरी आहे. हो यावेळेला जबरदस्त ही डिलिव्हरी हाताळली गेली. अगदी परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. वाईट यॉर्कर त्याला म्हटलं जातं. अगदी बुंद्यामध्ये चेंडूची हाताळली केली होती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले जय. चांगली फिल्डिंग नवनाथची पाहायला मिळतीये. आउटफील्डचे खूप चांगले फिल्डर आहेत मिस्टर नवनाथ खटाळे आणि चांगलं फिल्डिंग यावेळेस ऑन साइडला डीप लॉंग ऑन मध्ये त्याच्याकडनं पाहायला मिळाली. यावेळेस गल्लीच्या दिशेनं चेंडू आपण पाहतोय निघून गेला हवेच्या सायानं. यावेळेस हवेची साथ देखील मिळाली आणि चेंडू आपण पाहतोय सीमा रेषेच्या पलीकडे निघून गेलाय. येतोय सरपंच उपसरपंच चषक 2026 मधला महत्वाचा चौकार 4. मुंबई इंडियनची ही शान रोहित शर्मा ठरला महान. मुंबई इंडियनची ही शान रोहित शर्मा ठरला महान. सतीश साठे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. हो यावेळेस बॅटर अगदी वेगाने फिरवली होती मिस्टर जय विश याने, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाही. सतीश साठेला तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त चेंडूच्या हाताळणी या ठिकाणी केली गेली आहे. आता मात्र 11 बॉल जिंकण्याकरता 23 ची गरज आहे. सतीश साठेचा पुढील बॉल. हो यावेळेस आखो टप्प्याची लेन ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमारेषा पार येतोय हा जयबीज नावाचा मोठा षटकार. 6. चौके छक्के ही लगाएंगे आईपीएल का खिताब लाएंगे. चेन्नई का रुख अपनी तरफ मोड़ेंगे. धन्यवाद अडीज थँक्यू सो मच. अखो टप्प्याची लेन मिळाली. काय जबरदस्त रूम बनवला आता स्ट्रोक खेळण्याकरता मिस्टर जयवीशनं आणि ठोकलाय षटकार. पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं आणखी एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा धमाका. धन्यवाद अडीज थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या षटकाराच्या 20. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाईल का? ओ यस यस यस. तिसरा देखील उडवलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषकातील षटकारांची हॅट्रिक करणारा पहिला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जयवीश. त्याच्या बॅट मधून आलेत बॅक टू बॅक 3 षटकार. पहा झेल सोडल्यानंतर अक्षरशः खेळ बदलवलाय जयवीश याने. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चांगला स्ट्रोक होता. मिळतील 2 आणि या 2 धाव्यानं धाव फलक पोहोचलं जाईल 28 अंकांवरती. इथून अजून आपण पाहिलं तर मग 3 धावांची आवश्यकता आहे. पुढील बॉल यावेळेस मिस टाइम स्ट्रोक झाला. उंची जास्त आहे, लांबी कमी पाहायला मिळतीये. 152 चेंडूला फील्ड केला जाईल. 2 धावा येतात. त्या 2 धाव्याने धावफलक पोचले गेले 30च्या घरामध्ये. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सतीश साठेचा पहिला बॉल खूप चांगला होता, परंतु त्याच्यानंतर जखमी शेर आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर जयवीश. त्याचा झेल सोडलेला आणि निश्चितच काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्या बॅट मधनं.
काय जबरदस्त बॅटिंग ही आपल्याला पाहायला मिळाली. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 25 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधनं आल्या. स्कोरिंग लेवल आणि या वेळेस आपण पाहतोय हा वाईट बॉल आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली आहे जीवदानी स्फोट नागले या संघानं. हार्डलक टीम साई बाबा स्फोट काजूपाडा. जबरदस्त खेळ मात्र या ठिकाणी दोन्ही संघाचा पाहायला मिळाला. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, हार आणि जीत ही होत असते. परंतु ह्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग थोडासा जो खेळ आहे तो उल्लेखनीय पाहायला मिळालाय. चांगली कामगिरी जीवदानी स्फोट नागालँड संघाची. बॉलिंग परफॉर्मन्स त्याच्यानंतर बॅटिंग परफॉर्मन्स जय बीशला ती मिळालेली संधी त्या संधीचं त्याने मात्र सोनं केलं आणि जवळजवळ आपण